नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण एका नवीनच विषयाला घेऊन चर्चा करणार आहोत. ज्या विषयाचं नाव आहे सेट नेट परीक्षेची नव्यानं तयारी करणाऱ्या आणि ज्या विद्यार्थ्यांचं 1-2 बीटनं किंवा 4-5 मार्कानं मागच्या वेळेसचा सेटचा रिझल्ट आलेला नाही आहे, म्हणजे पात्र न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी पात्रतेचा मूलमंत्र. तर या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये सूक्ष्मातील सूक्ष्म संकल्पना सेट नेट परीक्षेच्या अभ्यासासंदर्भात नव्यानं तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शक ठरणार आहेत. त्याबरोबर जे विद्यार्थी 2-2, 3-3, 4-4 अटेम्प्ट देऊन देखील सेट परीक्षा उत्तीर्ण होत नाहीत, यांना देखील यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच एक चांगली दिशा मिळेल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी जे या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण या संदर्भात सखोल माहिती घेऊयात. पहिला मुद्दा आहे, नव्यानं तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम काय करावं, कशा पद्धतीनं अभ्यासाची जे नियोजन आहे, अभ्यासाची जी तयारी आहे ती कुठपासून सुरुवात करावी. तर आपण सुरुवातीला पहिल्या मुद्द्यावर चर्चा करूयात. तर यामध्ये आपल्या सर्वांना माहिती की पेपर 1 आणि पेपर 2 असा अभ्यासक्रम सुरुवातीला समजून घ्यावा व त्यानंतर त्या अभ्यासक्रमाला अनुरूप विचारले जाणारे प्रश्न, जसं की आता उदाहरणार्थ आपण पाहायचं झालं तर मागील प्रश्नपत्रिका ज्या आहेत पेपर 1 आणि पेपर 2 हे तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत पेपर 1 आणि पेपर 2च्या. जे नव्यानं आहेत ते आणि जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी यापूर्वी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांनी काय करायचं आहे, तुम्ही जे मागची परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेला तुम्हाला पेपर 1 मध्ये किती मार्क मिळाले, पेपर 2 मध्ये किती मार्क मिळाले ते पाहायचे आहेत. त्यामध्ये मिळालेले मार्क पेपर 1 आणि पेपर 2च्या गुणांचे विश्लेषण करावं. हे विश्लेषण घटकानुसार करायचं आहे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये पेपर 1 मध्ये 10 घटक आहेत, बरोबर आहे, आणि पेपर 2 मध्ये पण 10 घटक आहेत. मग तुम्हाला जे मार्काचं विश्लेषण करायचं आहे तर मी त्याचा तक्ता खाली दिलेला आहे, त्यानुसार विश्लेषण करून घ्या. बघा आपण काय करत असतो, मोगम पहिल्या पेजपासून वाचायला सुरुवात करतो शेवटच्या पेजपर्यंत. माझ्या 3 आवृत्त्या झाल्या वाचून, 4 आवृत्त्या झाल्या, हे पुस्तक योग्य आहे, ते पुस्तक अयोग्य आहे, अशा पद्धतीने आपण सतत चर्चा करत असतो. पण आपण असं कधी विचार करत नाही की आपण बघा कोणतीही, जसं आपण 1 पासून सुरुवात करतो अध्ययन करत असताना 1 नंतर 2 शिकतो, 2 नंतर 3, 4, 5 अशा पद्धतीनं एकंदरीत आपण उजळणी शिकतो. असंच आपण अल्फाबेट म्हणजे इंग्रजीचं अल्फाबेट पण अ पासून झेडपर्यंत, ए पासून झेडपर्यंत आणि मराठीमध्ये अ पासून ज्ञपर्यंत हे आपण क्रमवार पद्धतीनं शिकवत असतो. त्यामुळं आपलं अध्ययन हे क्रमवार पद्धतीनं होणं अपेक्षित आहे. त्यावेळेस आपलं पूर्ण अध्ययन होतं. म्हणजे बूंद बूंद से घट भरता आहे, म्हणजे एका एका थेंबानं आपण तळे साचे असं म्हणतो. म्हणजेच काय, तुम्हाला एका एका घटकाचा अभ्यास करून पूर्णत्वाकडे जायचं आहे. हे या मूलमंत्राचं मुख्य उद्देश आहे. तर बघा आपण पहिला जो घटक आहे, आता आपण उदाहरण घेऊयात की तुम्ही काय केलं, तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवली, जुन्या विद्यार्थ्यांनी मागची प्रश्नपत्रिका सोडवलेली म्हणजे जे तुम्हाला मार्क मिळालेत, आणि जे नवीन विद्यार्थी नव्यानं तयारी करतात त्यांनी काय करायचं आहे, ही जी प्रश्नपत्रिका आपण घेतलेली आहे त्याच्यातला पहिला घटक आपण घेतला असा आपण विचार करूयात. उदाहरणार्थ पहिला घटक आहे, घटकाचं नाव आहे अध्यापन विषयक अभियोग्यता, टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणतो. यामध्ये विचारले जाणारे प्रश्न 5 आहेत, बरोबर आहे. त्या प्रश्नापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले, असेच प्रत्येक म्हणजे पेपर 1 मधले व पेपर 2 मधले सर्व 10 घटकांचं विश्लेषण करायचं. म्हणजे पहिल्या घटकामध्ये किती प्रश्न बरोबर आले, दुसऱ्या घटकातले 5 पैकी किती बरोबर आले, संशोधन विषयक अभियोग्यता, तिसरा घटक, अशा पद्धतीनं 10 घटकांचं तुम्ही 5 पैकी तुमचे किती बरोबर आले हे लिहून ठेवायचे. आता लिहून कसं ठेवायचं आहे आणि त्याचं विश्लेषण म्हणजे विभागणी कशी करायची ते पुढे मी सांगतो तुम्हाला. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, पेपर 1 करता आपण अशा पद्धतीनं जाऊ शकता की पेपर 1 करता अचूक आलेले म्हणजे तुमचे बरोबर आलेले जे प्रश्न आहेत ते 3 गटामध्ये विभाजित करायचे आहेत. पहिला गट आहे तुमचे 4 ते 5 प्रश्न बरोबर आलेले जे युनिट आहेत, जे घटक आहेत ते साईडला काढा, आणि परत 2 ते 3 प्रश्न बरोबर आलेत 5 पैकी असे युनिट कोणते, आणि ज्याचा 0 एकही प्रश्न बरोबर आला नाही किंवा एकच बरोबर आलेला आहे हे वेगळे करा. आणि सेम त्याच पद्धतीनं पेपर 2चंही तसंच करायचं आहे तुम्हाला. पेपर 2 मध्ये काय करायचं आहे, अचूक आलेल्या प्रश्नांचे
देखील पुढील 3 प्रकारात विश्लेषण करायचं. आपल्या सर्वांना माहिती पेपर 2 मध्ये तुम्हाला 10-10 प्रश्न एका घटकावर विचारले जातात. एका युनिटवर 10-10 प्रश्न. बरोबर आहे. तर पहिल्या प्रकारामध्ये तुमचे 8 ते 10 प्रश्न एखाद्या युनिटचे बरोबर आले ते युनिट कोणते? त्यानंतर 5 ते 7 प्रश्न बरोबर आलेले ते युनिट कोणते? आणि 2 ते 4 बरोबर आलेले ते युनिट कोणते? असं 3 विभागामध्ये मी खाली तुम्हाला बॉक्स दिलेला आहे. हा बॉक्स तुम्ही तयार करा, हाताने देखील करू शकता. ज्यामध्ये या ठिकाणी अनुक्रमांक टाकलेला आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये पेपर 1चं दिलेलं आहे. पेपर 1चं 0 ते 1 बरोबर आलेले प्रश्न ह्याच्यामध्ये आपण असं म्हणूयात की पेपर 1 मधला पहिला युनिट आहे, दुसरा युनिट आहे, तिसरा आहे, चौथा आहे. बरोबर आहे. आता आपल्याला असे कोणते युनिट आहेत म्हणजे ज्याचं तुम्हाला बघा इथं आपण गृहीत धरू की तुमचा 5वा युनिट आला, तसं 5वा, दुसरा याच्यामध्ये तुमचं आलेलं आहे 1, याच्यामध्ये तुमचा परत आणि एकही नाही इथं आलेला आहे तुमचा 4था युनिट 4 पैकी 5, 4 ते 5 प्रश्न बरोबर आलेले. त्यानंतर असे सर्व तुम्ही माहिती इथं भरा. म्हणजे तुमचे 10 जे तक्ते आहेत याच्यापैकी 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने एकूण 10 घटकांचे तक्ते पेपर 1चे होतील. आणि इथं एकूण त्यातले किती बरोबर आले, एकूण संख्या किती होते बघा. इथं ह्याच्यामध्ये तुमचे 3 बरोबर आलेत प्रश्न, 4 आलेत, काय जे ते तुमचं सर्व ह्याच्यामध्ये टॅली होईल. एकूण तुम्ही किती बरोबर सोडवले. म्हणजे तुम्ही 50 प्रश्नापैकी पेपर 1च्या 50 प्रश्नापैकी तुमचे 20 प्रश्न बरोबर आले. तर कोणकोणत्या घटकांचे बरोबर आलेत हे तुम्हाला समजून येईल. त्यानंतर हा जो तक्ता आहे तो दुसऱ्या विषयासंदर्भात आहे. म्हणजे पेपर क्रमांक 2 त्या पेपर क्रमांकमध्ये असे कोणते घटक आहेत म्हणजे जसं आपण म्हणूयात की तिसरा घटक 3 बरोबर आलेत. त्यानंतर पहिला घटक 5 बरोबर आलेत, 7 आलेत. त्यानंतर इथं 9 आलेत, इथं 10 आलेत. असे तुमचे काही घटक असतील. याची सर्वांची टोटल करा 7, 5 असं काय तुमचं होईल ते. आणि तुमचे इथं 50 प्रश्न बरोबर आलेत असं गृहीत धरूयात पेपर 2 मध्ये. पण तुम्हाला लगेच समजेल की त्यातले काही तुमचे असे घटक असतील म्हणजे जे तुमचे आउट ऑफ पण आले आणि काही तुमचे असे घटक असतील की ज्यामध्ये तुम्हाला 2 आणि 3च प्रश्न बरोबर आलेत पेपर 2 मध्ये पण. असं ज्यावेळेस येईल ह्या तक्त्यामध्ये तुम्हाला सर्व रिझल्ट एका तक्त्यामध्ये 10 घटकांचा आणि 2ही विषयाचा पेपर 1 आणि पेपर 2चा तुम्हाला समजून येईल. हा तक्ता बघून घ्या. या तक्त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं स्वतःचं विश्लेषण जे जुने विद्यार्थी त्यांनी मागच्या परीक्षेतही तुम्ही विश्लेषण करून घेऊ शकता आणि जे नव्याने विद्यार्थी त्यांनी देखील तुम्ही अशा तक्त्याच्या माध्यमातून विश्लेषण करून घ्या. आणि हे विश्लेषण करून झाल्यानंतर काय करायचं पुढचं काम झाल्यानंतर आपणास तिसऱ्या प्रकारात येणाऱ्या म्हणजेच तुमचं पेपर 1 मध्ये फक्त 0 ते 1 प्रश्न बरोबर आलेत असे कोणते घटक आहेत आणि पेपर 2 मध्ये 2 ते 4च प्रश्न 10 पैकी बरोबर आलेत असे घटक तुम्ही निवडा. इथं सांगा की पहिल्या पेपरमधले माझे 3रा घटक, 5वा घटक, 6वा घटक असेच आपण लिहा. आणि इथं लिहा पेपर 2 मधले 7वा घटक, 8वा घटक एवढेच घटक आहेत जे 3ऱ्या कॅटेगरीमध्ये आहेत म्हणजे यांना खूपच कमी मार्क मिळतात. त्यानंतर पुढे काय करायचं आहे 3ऱ्या प्रकारात आलेल्या घटकांचे अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न याचा सहसंबंध समजून घ्या. ज्या घटकांना तुम्हाला मार्क कमी पडलेत त्या घटकावर यापूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आणि अभ्यासक्रम त्या घटकाचा उपघटक, त्या घटकातले उपघटक, त्याच्यातले मुद्दे, त्याचा अभ्यासक्रम आणि त्या प्रश्नांचं कोरिलेशन समजून घ्या की प्रश्न कसे विचारलेत. अभ्यासक्रम असा आहे त्याच्यावर प्रश्न कसे विचारलेत. तर बघा हे 1 मध्ये 3 ते 4 व पेपर 2 मध्ये 7 ते 8 प्रश्न बरोबर येऊ शकतात जर तुम्ही हे विश्लेषण करून म्हणजे जसं शांततेच्या काळामध्ये घाम गळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं असं म्हणतात. त्यामुळे आता जाहिरात नाही आहे सेटची तोपर्यंत तुम्हाला वेळ आहे हे सर्व कव्हर करायला. जे तुमचे अतिशय बॅकवर्ड घटक आहेत ज्याला तुम्हाला खूपच मार्क कमी करते त्या घटकांना वेळ देता येईल. हे झालं. त्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला जे काय 10 मार्क 5 मार्क कमी पडत होते ते जवळपास 20 ते 25 प्रश्न तुमचे बरोबर येतील दोन्ही विषयाचे आणि तुमचे 50 ते 60 मार्क वाढू शकतात. बघा या पद्धतीनंच का जायचं प्रश्न साहजिक आहे. बघा आपण ह्यामध्ये मायक्रो जसं आता बीजेपीचं सरकार आलं. बीजेपीनं काय केलं होतं आपल्या सर्वांना माहिती आहे की म्हणजे बूथ रचनावर त्यांनी जास्त भर दिला. बूथवर किती विभाग आहेत त्यातले कोणत्या कॅटेगरीचे किती आहेत मग त्यांना कसं आपल्याबरोबर घेऊन येता येईल. बरोबर आहे. ज्याला आपण मायक्रो प्लॅनिंग म्हणतो, सूक्ष्म नियोजन. मग आपण या पद्धतीनंच इथंही आपण तेच करायचं आहे. आपल्याला प्रत्येक घटक त्या घटकामध्ये आपल्याला मागच्या वेळेस किती बरोबर आले होते
आता किती बरोबर येत, म्हणजे आपण परत त्याच्यामध्ये सुधारणा करायची, उपचारात्मक अध्ययन करायचं आहे. जे आपले चुकले होते त्याच्यामध्ये आपण काय म्हणजे अभ्यास करून त्यामध्ये सुधारणा करू शकता. मग आपण परत पेपर द्या. त्यामध्ये तुम्हाला किती बरोबर येतात, म्हणजे तुमची प्रोग्रेस किती आहे. 2 मार्क बरोबर आले एकेका घटकाचे, म्हणजे तुमचा स्कोर खूप चांगला वाढत आहे. म्हणजे अशा पद्धतीनं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. पुस्तक घेतलं पहिल्या घटकापासून शेवटच्या घटकापर्यंत आपण एकही पेज मागं पुढं न करता वाचत असाल तर हे चुकीचं आहे. म्हणजे सायंटिफिकली वैज्ञानिक पद्धतीनं आपल्या बुद्धीला समजून घेत नाहीत असा त्याचा अर्थ होतो. बघा, स्पर्धा परीक्षामध्ये म्हणजे मन व शरीर यांचं एकत्रीकरण. ज्यावेळेस तुमचं मन आणि शरीर एकत्र होतील, तुमचं ध्येय निश्चित करण्यासाठी, तुम्ही त्या ध्येयाप्रत जाण्यासाठी, मार्गक्रमण करण्यासाठी, सातत्य ठेवण्यासाठी, बघा, एकत्रीकरण ध्येयनिष्ठ स्वरूपामध्ये आणि अचूक पद्धतीने घडून आलं तर निश्चितच आपण यश मिळवू शकतो. यावेळी सेट आणि नेट परीक्षा उत्तीर्ण होणं भविष्यात प्राध्यापक होण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी खूप गरजेचं आहे. त्यामुळंच आपण ज्यावेळेस नियोजन कराल, प्लॅन कराल, आणि प्लॅन फक्त करून थांबायचं नाही तर त्याचं अंमलबजावणी करायची, तरच आपण यशापर्यंत जाऊ शकतो. त्याबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, खरंच वाटलं असेल, तर योग्य पद्धती सांगितलेली आहे, तर निश्चित त्याचं देखील तुम्हाला निश्चितच फायदा होईल. आणि जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत, हा व्हिडिओ त्यांना तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच त्यांना शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सेट-नेट परीक्षा असतील, MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती असेल, त्यानंतर शिक्षक भरती असेल, या संदर्भात आपण अचूक आणि अद्ययावत माहिती देत असतो. त्यानंतरनं आपण MPSC अंतर्गत प्राध्यापक भरतीसाठी देखील क्लासेस सुरू केलेले आहेत, जे ऑनलाईन स्वरूपात, रेकॉर्डेड स्वरूपात, ऑल एक्झाम कट्टा हे जे आपलं Google Play Storeवरील ॲप आहे त्याच्या माध्यमातून आपण ते सर्व पुरवत आहोत. सेट-नेट एक्झाम 2024-25 यासाठी आपली नुकतीच 5 डिसेंबर 2024 पासून नवीन बॅच सुरू झालेली आहे. अभिनय तो कभी नाही, म्हणजे ही शेवटची संधी आहे. या उद्देशानं आपण तयारी करत असाल तर निश्चितच आपल्या क्लासला तुम्ही जॉईन करू शकता. ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे. दोनही विषयाची फीस फक्त 2 वर्षासाठी, कालावधी आहे 2 वर्षासाठी, 4,000 रुपये असणार आहे. लाईव्ह लेक्चर्स असतील, रेकॉर्डेड लेक्चर्स ॲपवर सर्व घटकांचे उपलब्ध आहेत. त्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिका मिळतील, टेस्ट सिरीज मिळेल, रेकॉर्डेड अनलिमिटेड लेक्चर्स तुम्हाला उपलब्ध असणार आहेत. हे सर्व तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या नंबरला कॉल करून देखील जॉईन करू शकता, किंवा ऑल एक्झाम कट्टा Google Play Storeवरील ॲप डाउनलोड करून देखील जॉईन करू शकता. त्यानंतर आपण जर सांगायचं पाहिलं तर आपण याच्या व्यतिरिक्त काय देतोय, म्हणजे क्लासेस वेगळे पण, म्हणजे सर्व नोट्स असतील 10 घटकांच्या. त्यानंतर म्हणजे तुम्हाला बाजाराचं कोणतंही मटेरियल वापरायची आवश्यकता नाही. त्यानंतर टेस्ट सिरीज असतील, आणि याच्या व्यतिरिक्त मागील प्रश्नपत्रिका विश्लेषणामध्ये आहेत, पण आपण वेगळ्या पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे. आपण काय करतोय, पेपर 1 मधला पहिला घटक आहे, त्याच्यावर मागच्या 10 वर्षामध्ये प्रश्न कसे विचारलेत आणि त्याचं विश्लेषण देत आहोत. दुसरा युनिट त्याचं विश्लेषण, हे सेम आपण पेपर 2 मध्ये पण पहिला घटक पेपर 2 मधलं फक्त आपण मागील 2019, 2020, 2021, 2023, 2024 ह्या ज्या परीक्षा झाल्यात, या 5 प्रश्नपत्रिका पेपर 2च्या विश्लेषणासह, पण आपण घटक वाईज विश्लेषण, ते देखील 4ही पर्यायाचं, हे पर्याय का बरोबर आहे, का चुकीचं आहे, याचं विश्लेषणासह तुम्हाला मिळणार आहे. नक्कीच तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल अशी आशा बाळगतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी ऑल एक्झाम कट्टा Google Play Storeवरील ॲप डाउनलोड करू शकता, किंवा या नंबरला डायरेक्ट कॉल किंवा तुम्ही WhatsApp मेसेजद्वारे देखील चौकशी करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.